रॉयल म्युझियम. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते फ्लाइंग विथ शिल्पाच फॅमिली या मराठी चॅनलवरती. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कॅनडा अल्बर्टामधील ड्रमहेलरमधले डायनासोरच्या फॉसिलसाठी प्रसिद्ध असलेले रॉयल ट्रायरेल म्युझियम दाखवणार आहे. इथून आता आपण म्युझियमला जाणार आहेत. ड्रमहेलरमधला हा पार्ट 3 व्हिडिओ आहे. जर तुम्ही या अगोदरचे पार्ट 1 आणि पार्ट 2 हे व्हिडिओ बघितले नसेल तर मी वरती आय बटन मध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देते, नक्की बघा. हे बघा, आम्ही म्युझियमला पोहोचलो आहोत. आता आपण इथे कार पार्क करूया. भरपूर पार्किंग आहे आणि पार्किंग फ्री आहे. हे जे म्युझियम आहे ते समरमध्ये म्हणजे 15 मे पासून ते 31 ऑगस्ट पर्यंत सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत ओपन असते आणि विंटरमध्ये सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ओपन असते. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनरली हे म्युझियम मंडेला क्लोज असते आणि समरमध्ये याची लास्ट एंट्री 8 PM ला होते. त्यामुळे तुम्हाला यायचे असेल तर ऑनलाईन चेक करा. ह्या साईडला पण एक व्ह्यू पॉइंट आहे. आपण थोड्या वेळाने जाणार आहेत. वरती व्ह्यू आहे तिथून वरती. इथून आपल्याला तिकीट घ्यायचं आहे. फॅमिलीवाला $55 ऑर्डर. Get them scanned the tickets. हे बघा, आवाज किती छान यायला लागलाय पक्ष्यांचा. Was a duck-billed dinosaur. We'll get you after, don't you worry. So they kind of look like if you stick Pringles in your mouth and it kind of just looks like a duck. Yeah, absolutely. This is the backbone of a habitat. So the duck-billed ones are pretty silly looking. There were so रॉयल ट्रायरेल म्युझियम हे जगातील एकमेव असे म्युझियम आहे की जिथे प्राचीन काळातील डायनासोरचे फॉसिलसाठी जगातील सर्वात मोठ्या प्रदर्शनासाठी प्रसिद्ध आहे. हे म्युझियम आहे ते ड्रमहेलर शहरापासून 6 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. 1884 मध्ये जोसेफ बर्ल टायरेल या वैज्ञानिकाने या भागात डायनासोरची कवटी शोधून काढली होती. या शास्त्रज्ञाने 7 कोटी वर्ष जुनी डायनासोरची कवटी शोधली होती, म्हणून त्यांच्याच नावावरून या म्युझियमचे नाव ठेवण्यात आले आहे. आणि हे म्युझियम 1985 मध्ये सुरू करण्यात आले.
हे म्युझियम खूप प्रसिद्ध आहे. या म्युझियम मध्ये 40 पेक्षा जास्त प्रजातीचे आणि 140 पेक्षा जास्त डायनासोरचे ओरिजिनल सांगाडे म्हणजेच फॉसिल्स आहेत. 3.9 अब्ज वर्षाचा या म्युझियमचा इतिहास आहे. त्यामुळे हे म्युझियम खूप प्रसिद्ध आहे. हे म्युझियम पूर्ण फिरण्यासाठी कमीत कमी 2 तास तर लागतातच. या म्युझियम मध्ये माहिती सांगण्यासाठी गाईड्स पण आहेत आणि कॅनडामधल्या भरपूर साऱ्या स्कूल मुलांना घेऊन इथे व्हिजिट करतात. 딱딱한 게 아니라서 쇠처럼. इनसाइड एक मम्मी इथे पायऱ्या व्हायला पाहिजे. Life on Earth, including humans, might not have flown. Aishea confront each other on a sponge. Claw-like hooks at the end of each leg holds them firmly to the sponge's soft surface. The large predator Sydnea prowls the muddy seafloor, while eyeless Brachiocharis glides above. Real water. In the midst of concealing sponges looms the large predator Anomalocaris. Its prey, the primitive crustacean Canidaspis, swims desperately to avoid capture in the spiked claws. Above, with 3 tail fins and big eyes, swims Odorrhea, too large to worry about being.
हे बघा $1 बिलियन रॉक. उचलाने घेऊन जा. उचला आणि घेऊन जावा. इथे तुम्ही असे डिफरंट इमेजेस पण करू शकता. वरतून घे. हाय बरू. इथेच आतमध्ये एक छोटं गार्डन आहे. चला बघूया आपण गार्डन कशा प्रकारे आहे ते. किती छान आवाज आहे पाण्याचा. आय लाईक. ह्या फ्लॉवर मधून ना एक स्मेल येतो आणि ते आपल्याला ओळखायचं. पाईन. हो. आता हे वाला ट्राय करू. मला हे माहिती जास्मिन. हे बघा इथे डायनासूरचा पायाचं स्ट्रक्चर दिलं आहे आणि आपण तिथे उभारून आपली हाईट चेक करू शकतो. 4 फीटच्या थोडस वरती. 430 का 450. 430. If you have lost yourself and want to identify, please come into the visitor services desk in the main lobby. Thank you. हे म्युझियम ब्लॅक ब्युटी येथील टायनोरोरेक्सच्या दुर्मिळ आणि गडद काळ्या रंगाच्या सांगाड्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. या म्युझियमचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे आणि या म्युझियमचे 5 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. या म्युझियममध्ये मरीन रेप्टेल आणि सर्वात लांब मान असलेला डायनासूरचा समाविष्ट आहे. या म्युझियमचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे 1990 मध्ये ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांनी या म्युझियमला रॉयल किताब दिला होता.
Champiosaurus. ओके. Champiosaurus. झालं तर आमचं म्युझियम पूर्ण बघून संपलेलं आहे. आता आम्ही घरी निघालो आहोत. What is this? This is even cooler. Why would anybody want to be here? चला आता आम्ही घराकडे निघालो आहोत. हे बघा, इथे आम्हाला डिअर्स wow. दिसले आहेत. हॅलो. इथून जवळच हॉर्सशू कॅनियन आहे. ते जातानाच आपल्याला लागणार आहे, त्यामुळे तिथं पण आम्ही व्हिजिट करणार आहोत. हॉर्सशू कॅनियन. या कॅनियनला कॅनेरियन बॅडलँड्सचे मुख्य प्रवेशद्वार असे ओळखले जाते. गच्च झाले. थोडा पाऊस चालू झाला आहे. चला आता आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे. इथून आम्हाला पोहोचण्यासाठी जवळपास 1.5 ते 2 तास लागतील. वाजून 40 मिनिटं झालेत. तुम्हाला ड्रमहेलर मधले व्हिडिओ कसे वाटले हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि आणखीन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून कॅनडामधले छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन.
आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या अशा छानशा व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय.